हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर फर्स्ट पाहत आहोत, सेट्स. त्यापैकी एक्सरसाइज 1.1, 1.2 आणि 1.3 आपण कव्हर केली आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील. आज आपण ऑपरेशन्स ऑन सेट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट, डिसजॉइंट सेट्स, इंटरसेक्शन, युनियन या कन्सेप्ट पाहणार आहोत. सोबत एक्सरसाइज 1.4 आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, काय टॉपिक आहे? ऑपरेशन्स ऑन सेट. आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळाव्यात यासाठी चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. चला तर मग काय दिले? ऑपरेशन्स ऑन सेट. कोणते कोणते ऑपरेशन घेतो? ऑपरेशन आठवत आहेत तुम्हाला? अल्जेब्रिक ऑपरेशन वगैरे माहिती असतील, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आठवतात. तसे सेटवर कोणते ऑपरेशन घेतो आपण? तर सेटवर घेतो युनियन आणि इंटरसेक्शन. हे दोन बेसिक ऑपरेशन, बाकीचे पण आहेत पण युनियन इंटरसेक्शन बेसिक ऑपरेशन आहे. पहिलं पाहूयात इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. काय म्हणले? सपोज ए अँड बी आर टू सेट्स. Capital A and capital B are two sets. The set of all common elements of A and B is called intersection of set A and B. म्हणजे सगळ्या कॉमन एलिमेंटचा सेट, दोन्हीमध्ये ए आणि बी मध्ये जे कोणी कॉमन असतील त्या कॉमनचा सेट म्हणजे इंटरसेक्शन. कसा लिहिला जातो? ए इंटरसेक्शन बी. आपला यू कसा लिहायचा? उलटा, ए इंटरसेक्शन बी. ओके, अँड रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. म्हणजे हे सिम्बॉल जर असेल तर आपण त्याला काय करणार आहे? ए इंटरसेक्शन बी असं रीड करणार आहे. काय म्हणलं त्यांनी? सेट बिल्डर फॉर्ममध्ये डिफिनेशन केली पहा. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स हा ए मधला पाहिजे अँड एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे दोन्ही पण पाहिजेत. अँड म्हटलं पहा, ए अँड बी म्हणजे ए मधला पण पाहिजे आणि बी मधला पण पाहिजे. असा एक्स घ्या जे ए मधले आहेत आणि बी मधले पण आहेत. ओके, चला प्रॉपर्टीज पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट. सेटच्या इंटरसेक्शनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन बी आणि बी इंटरसेक्शन ए सारखा असतो. काय समजते? काहीच कळत नाही आहे. चला एक्झाम्पल पाहूयात. ए इज इक्वल टू काय दिसतंय? 1, 2, 3, 4 आणि 5 समजा माझा सेट आहे. बी पाहिला, बी इज इक्वल टू 2, 4, 6, 8 आणि 10 हा दुसरा सेट आहे माझा. तर ए इंटरसेक्शन बी काय येईल? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय येईल पहा? दोघांमधला कॉमन पॉईंट काय काय कॉमन आहे? तर पहा, ए मध्ये 2 आहे, बी मध्ये पण 2 आहे, ए मध्ये 4 आहे, बी मध्ये पण 4 आहे. बाकी काय कॉमन दिसतंय का? तर नाही दिसत आहे. म्हणजे काय असेल? ए इंटरसेक्शन बी मध्ये असेल 2,4 आणि बी आणि ए मध्ये कॉमन, ए आणि बी मध्ये कॉमन असू देत किंवा बी आणि ए मध्ये कॉमन असू देत, काय फरक पडणार आहे? काहीच नाही. जर आपण बी इंटरसेक्शन ए काढला तो सुद्धा काय येणार आहे? 2,4. म्हणजे कोणाही कोणासोबत कॉमन घ्या, काही फरक पडणार नाही. पहिली प्रॉपर्टी समजली. दुसरी पहा, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए असतो. समजा माझ्याकडे आता पहा बी सेट, मी आता या बी सेट ऐवजी दुसरा बी सेट येतो. बी इज इक्वल टू समजा घेतला 1, 2, 3. ओके, आता ए बी हा एचा सबसेट आहे. बरं, बीचं प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये, बीचा प्रत्येक एलिमेंट काय आहे? ए मध्ये. म्हणजे 1, 2, 3 सगळे ए मध्ये आहेत. म्हणजे बी इंटरसेक्शन ए काय झालं बरं? बी आणि एची इंटरसेक्शन घेतलं तर कॉमन पार्ट काय येईल? 1, 2, 3, 1, 2, 3 सारखे दिसत आहेत. म्हणजे काय दिसेल? 1, 2, 3. हे काय आपलं? हा तर बी आहे ना. म्हणजे जर बी सबसेट ऑफ ए देन बी इंटरसेक्शन ए इज इक्वल टू काय असेल? बी. बीचं ए सोबत घेतलं इंटरसेक्शन काय असेल? तो सेट मिळेल जो छोटा सेट आहे. तसं इथं काय म्हणलं? ए सबसेट ऑफ बी असेल. ए जर बीचा सबसेट असेल तर ए इंटरसेक्शन बी काय असेल? ए सेट असेल. एक्झाम्पल घेऊन सहज प्रूव्ह होतं पहा. पुढचं पहा, थर्ड, इफ ए इज इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. ए इंटरसेक्शन बी जर तुमचा बीच आला तर बी हा एचा सबसेट असतो. चला पाहूयात. माझ्याकडे ए हे पहा 1, 2, 3 आणि 4 आणि बी आहे माझ्याकडे 4 आणि 2 म्हणूयात. ओके, मग काय होईल? ए इंटरसेक्शन बी काय आपल्याकडे? 4 आणि 2. म्हणजे काय कळलं आपल्याला? ए इंटरसेक्शन बी काय दिसतोय? बी दिसतोय. सेम टू सेम आहे की नाही? बी सारखाच येतो. कधी असतो? हा जो 4 आहे तो वरती सेम 4 आहे
हा 2 आहे, इथे सेम 2 वरती आहे, तेव्हाच आपल्याला काय होतंय बी इंटरसेक्शन बी काय होतंय बी भेटतोय. म्हणजे काय म्हणतो आपण बी इंटरसेक्शन बी, हा जर बी असेल तर ऑब्विसली बी हा काय असणार आहे एचा सबसेट असणार आहे. आणि तीच केस सेम बी इंटरसेक्शन बी जर ए असेल तर ए इंटरसेक्शन बी हा बीचा सबसेट. तीच केसने काय पाहिजे आपल्याला पुढची केस पहा. फोर्थ प्रॉपर्टी पहा, ए इंटरसेक्शन बी काय म्हणलं सबसेट ऑफ ए असतो आणि ए इंटरसेक्शन बी हा बीचा पण सबसेट असतो. चला एक्झाम्पल पाहूयात एखादं. समजा मी एची व्हॅल्यू घेतो ए इज इक्वल टू 1 2 आणि 3, बीची व्हॅल्यू घेतो 2 4 6. ओके, मग काय होईल ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू व्हॉट इज ए इंटरसेक्शन बी. ए आणि बी मध्ये कॉमन कोण दिसतंय फक्त 2 कॉमन आहे पहा, फक्त 2 कॉमन आहे. आता 2 हा एचा सबसेट आहे का, ऑब्विसली 2 हा ए मध्ये पण आहे. 2 हा बीचा आहे का, बीचा पण आहे. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए आणि ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ बी ऑल्सो. हे दोघांचा सबसेट असतात. ए इंटरसेक्शन बी हा दोघांचाही सबसेट होऊ शकतो. नेक्स्ट ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट काय येईल पहा. तर कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट काय शिकावे लागेल. पहिल्यांदा एक्स लागेल पहा. समजा एक्स इज इक्वल टू मी घेतला 1 2 3 अप टू 5 पर्यंत सेट घेतला, छोटा घेऊया डझंट मॅटर. आणि ए घेतला मी 1 2 3. ए कॉम्प्लिमेंट काय येईल, ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय असतो ए मध्ये नसलेले, म्हणजे इथे आपले समजा 4 आहे आणि 5 आहे, बस एवढेच. मग इथे 4,5. ओके, आणि मग आपण जर ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट घेतला तर काय होईल इंटरसेक्शनमध्ये कॉमन घ्यायचं असतं. कोणी कॉमन दिसते का ए आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये, कोणीच नाही, म्हणजे कोण एम्प्टी सेट. ओके, आता पुढचं पहा ए इंटरसेक्शन ए जर घेतलं तर मे बी इथे एक प्रॉपर्टी. ओके, ए इंटरसेक्शन ए जर घ्यायचं म्हटलं तर काय पाहायला लागेल आपल्याला. ए काय आपला इथं पाय हाच घेऊयात एक्झाम्पल. ए इज इक्वल टू 1 2 3 आणि ए इज इक्वल टू 1 2 3 आणि दुसरा ए इज इक्वल टू 1 2 3. काय दोन्हीमध्ये एलिमेंट सारखेच आहेत ना, म्हणजे कॉमन काय येतील. ए इंटरसेक्शन जर ए करायचं झाला तर त्यात पण 1 2 3 कॉमन असेल, म्हणजे ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू एच येईल आता, बरोबर आहे. चला आणखी शेवटची प्रॉपर्टी काय, ए इंटरसेक्शन विथ 5. एम्प्टी सेटसोबत, एम्प्टी सेटमध्ये काहीच नाही तर कॉमन येण्याचा प्रश्नच नाही, ऑब्विसली एम्प्टी सेट येईल. त्याला काही एक्झाम्पलची गरज नाही पडणार, कळतंय सहज आहे की नाही. एम्प्टी सेटमध्ये काहीच नसतं, मग काय कॉमन घेणार आहे तर काहीच नाही. काहीच नाही म्हणजे कोण एम्प्टी सेट. चला नेक्स्ट ऑपरेशन पाहूयात. काय दिलं पहा, युनियन ऑफ 2 सेट्स, 2 सेटची युनियन. पहिलं कोणतं पाहिलं होतं, नाव काय होतं इंटरसेक्शन. आताचं काय युनियन. काय म्हणलं पहा, लेट ए अँड बी बी 2 गिवन सेट, देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी इज कॉल्ड युनियन ऑफ 2 सेट. तर सगळ्या एलिमेंटचा सेट म्हणजे ए मधले पण आणि बी मधले पण सगळ्यांचा सेट काय होतोय ए युनियन बी अँड रिटर्न ॲज ए युनियन बी. कसले जाईल ए युनियन बी लिहिलं जाईल. कसं वाचलं होतं ए युनियन बी वाचलं जाईल. ओके, युनियन म्हणजे काय तर ए आणि बी मधले सगळे एलिमेंट. काय केले डेफिनेशन पहा, ए युनियन बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए ऑर एक्स बिलॉंग्स टू बी. हा ऑर शब्द महत्वाचा. ए मध्ये किंवा बी मध्ये कुठेतरी तो असेल, ए मध्ये तरी असेल बी मध्ये तरी असेल किंवा दोन्हीपैकी एका ठिकाणी तरी असेल. कॉमन मध्ये पण आणि वेगवेगळा पण असू शकतो. चला एक्झाम्पल घेऊयात. ए इज इक्वल टू समजा मी पाहिलं 1 2 3 4 आणि 5. ओके, आणि बी इज इक्वल टू समजा एक्झाम्पल घेतलं मी 2 4 6 8 आणि 10. डझंट मॅटर सारखेच एलिमेंट पाहिजे, फक्त दोन सेट घेतात मी. आता ए युनियन बी इज इक्वल टू काय करता येईल युनियनमध्ये तर सगळे एलिमेंट घ्यायचे, म्हणजे एचे सगळे घ्या 1 2 3 4 आणि 5. बीचे पण सगळे घ्यायचे, पण आपले सेटचं सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन काय असते, रिपिटेशन नॉट अलाउड. त्या पद्धतीने हा 2 आणि 4 इथे रिपीट होतोय पहा, 2 आणि 4 रिपीट होतो तो सोडून द्या. बाकी 6 8 आणि 10. आणि 2 आणि 4 आधी आलेच ना, म्हणजे एचे सगळे एलिमेंट याच्यात आहेत का, आहेत. बीचे पण सगळे आहेत का, आहेत. म्हणजे ए युनियन बी झाले. अशा पद्धतीने ए युनियन बी काढायचे. काय अवघड आहे का, युनियन घेणं काय अवघड नाही. चला प्रॉपर्टीज पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट. ए युनियन बी आणि बी युनियन ए सारखंच असतो, बरोबर आहे. बी युनियन एचा एलिमेंट आधी एलिमेंट घेतलं एचं काही फरक पडत नाही. हे आपल्याला सहज प्रूव्ह करता येईल. पुढची ए इज सबसेट ऑफ बी इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी. पाहूयात. समजा ए इज इक्वल टू मी घेतला 1 2 3 आणि बी घेतला मी 1 2 3 आणि 4. ओके, आणि जर मी चेक करायचं म्हणलं की ए युनियन बी काय येतोय तर पहा इथे दिसतोय आपल्याला
एचा प्रत्येक एलिमेंट बी मध्ये म्हणजे ए इज सबसेट ऑफ बी आहे का? एचा प्रत्येक एलिमेंट काय बी मध्ये म्हणजे ए इज सबसेट ऑफ बी आहे. मग ए युनियन बी पाहूयात. ए मध्ये कोणते एलिमेंट आहेत? 1 2 3 लिहून घ्या सगळे. 1 2 आणि 3. आपल्यामध्ये रिपीट आपण घेत नाही म्हणजे 1 2 3 घेणार नाही, 4 घेणार फक्त शेवटचा. ओके, म्हणजे ए युनियन बी काय आली? 1 2 3 4. ते काय आपला बीच आहे. म्हणजेच काय आलं? ए युनियन बी इज इक्वल टू बी आला. कधी? जेव्हा ए इज सबसेट ऑफ बी. झालाय प्रूव्ह. चला नेक्स्ट पाहूयात थर्ड प्रॉपर्टी. ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी आणि बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी. चला पहिल्या याच्यामध्ये पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल काय होतं त्यामध्ये पाहूयात. समजा ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5. सगळे ए युनियन बी मध्ये आहेत का? 1 2 3 4 5 आहेत पहा. म्हणजे ए हा ए युनियन बी सबसेट झाला का? झाला. बी मध्ये कोण आहे? 2 4 6 8 10. इथं पहा 2 4 6 8 आणि 10 सगळे आहेत का? आहेत. म्हणजे बी पण याचा सबसेट होईल. म्हणून ही प्रॉपर्टी पुढे होते थर्ड वाली. ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी आणि बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी. पुढचा ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. चला मी काय करतो इथे ए घेतो, एक्स घेतो पहिला. कॉम्प्लिमेंटसाठी एक्स लागतो आपल्याला किंवा युनिव्हर्सल सेट यू लागेल. मग त्याला म्हणतात 1 2 3 4 अप टू 10 पर्यंत. ओके, आणि माझ्याकडे ए सेट आहे पहा. ए इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5. तर माझ्याकडे ए कॉम्प्लिमेंट काय येईल? ए डॅश इज इक्वल टू काय लिहिता येईल? 6 7 8 9 आणि 10. बरोबर आहे का? कॉम्प्लिमेंटमध्ये जे कोणी ए मध्ये नाही आहेत पण एक्समध्ये आहेत असे घ्यायचे. ओके, म्हणजे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट काय येईल पहा बरं. ए कॉम्प्लिमेंट आणि एची युनियन घेतली तर एचे सगळे एलिमेंट घ्या. 1 2 3 4 आणि 5. दुसरा कोण आहे? ए कॉम्प्लिमेंट सगळे घ्यायचे पण रिपिटेशन नॉट अलाउड. यातला रिपीट होतोय का? कुणीच होत नाही. म्हणजे 6 7 8 9 अँड 10. हा कोण आहे? हा तर पूर्ण एक्स आहे विच इज इक्वल टू एक्स. और आपण याला एक्स म्हणलंय म्हणून एक्स. आणि तसा असता तर यू असता तो. त्याला युनिव्हर्सल सेट सुद्धा आपण म्हणत होतो ना. त्याला आपण दोन युनिव्हर्सल पाहिजे पहा, यू आणि एक्स. म्हणजे त्याला आपण यू सुद्धा म्हणू शकतो. ही झाली प्रॉपर्टी ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू यू. आता मी समजा ए सेट घेतला माझा 1 2 3 आणि दुसरा एक सेट आहे माझ्याकडे एच, त्याचं नाव आहे 1 2 3. युनियन काय होईल? ए युनियन ए इज इक्वल टू काय घ्यायचे? पहिल्या सेटमध्ये सगळे एलिमेंट 1 2 3. दुसऱ्या सेटमध्ये कोण घ्यायचे? रिपीट न होणारे. सगळेच रिपीट होत आहेत. काय करायचे? काहीच नाही, संपले. म्हणजे विच इज इक्वल टू ए. ए युनियन ए काय येते? एच येते. शेवटचा ए युनियन एम्प्टी सेट. एम्प्टी सेट सोबत म्हणजे समजा माझ्याकडे ए काय पहा 1 2 3 आणि दुसरा एम्प्टी सेट 5 आहे माझ्याकडे. 5 म्हणजे कसा असतो? काहीच नाही त्याच्यामध्ये. चला म्हणजे ए युनियन 5 काय येईल? पहिल्याचे सगळे 1 2 आणि 3. दुसऱ्यामध्ये कोणी कोणीच नाही म्हणजे काय लिहायचीच गरज नाही. संपले 1 2 3 विच इज इक्वल टू ए. अशा पद्धतीने आपण ह्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करू शकतो. खूप इझी आहेत पहा. समजले असतील. चला पुढे पाहूयात आणखी एक कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट पहा डिसजॉइंट सेट्स. डिसजॉइंट सेट्स काय असतात? डिसजॉइंट सेट्स म्हणजे त्यांच्यामध्ये कॉमन काहीच नाही पाहिजे. कॉमन म्हणजे कोण? इंटरसेक्शन नाही पाहिजे. म्हणू शकतो पहा सेट A and B are said to be disjoint sets if A intersection B. कॉमन पार्ट कसा पाहिजे? एम्प्टी. कॉमन पार्टमध्ये कुणीच नको त्यावेळी त्याला काय ना आपण डिसजॉईंट सेट. त्यांच्यामध्ये जॉईंट असा काहीच नाही. जॉईंट नसलेले म्हणजे डिसजॉईंट. ओके, हे डेफिनेशन लिहून ठेवा. आता आपल्याला एक्झाम्पल पाहिजे झालं तर पाहूयात. ए इज इक्वल टू 1 2 3 अँड बी इज इक्वल टू समजा पाहिलं आपण 5 6 अँड 7 आणि 8. बस काय प्रॉब्लेम नाही. तर ए इंटरसेक्शन बी काय येईल? इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन पार्ट. दोघांमध्ये काय कॉमन आहे? काहीच नाही. म्हणजे काय? फक्त कर्ली ब्रॅकेट ओपन अँड क्लोज म्हणजे एम्प्टी सेट इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो हे आपले डिसजॉइंट सेट्स आहेत. समजा माझ्याकडे ए पहा सॉरी त्याच्या आधी यू लागेल. यू इज इक्वल टू समजा मी घेतला 1 2 3 4 आणि 5 घेतला. बस 5 झाले. ए इज इक्वल टू समजा घेतला मी 2 4. ओके, तर ए कॉम्प्लिमेंट काय माझा? ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 3 आणि 5. बरोबर आहे का? आणि मग ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट काय येईल? ए आणि ए कॉम्प्लिमेंट कोण कॉमन आहे का? कोणीच नाही म्हणजे कोण? एम्प्टी सेट 5. ओके, चला तर मग नोट करून घ्या डिसजॉइंट सेटची कन्सेप्ट. आपण पुढचा पॉईंट पाहूयात. पहा नेक्स्ट कन्सेप्ट आहे नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. म्हणजे काय? त्या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? समजा मी पाहिलं ए इज इक्वल टू 1 2 3 4 5.
बी घेतलं समजा माझ्याकडे, बी इज इक्वल टू सॅटर्डे, संडे आणि ट्यूजडे 3 वार घेतले. समजा मी सी घेतला, ए ई आय ओ यू. समजा माझ्याकडे डी आहे, पी क्यू आर एस टी. माझ्याकडे एम आहे 2, माझ्याकडे के, माझ्याकडे 5. तर आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट कसे दाखवायचे असतात, तर दिस इम्प्लाइज म्हणूयात एन ऑफ ए. एन ऑफ म्हणायचं, हा सिम्बॉल वापरतो आपण एन ऑफ सेट दाखवण्यासाठी. एन ऑफ, इथं आपण सेटचं नाव लिहायचं. एन ऑफ ए इज इक्वल टू, किती एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5, 5 याच्यामध्ये एलिमेंट्स म्हणून 5. एन ऑफ ए इज इक्वल टू 5. इथे किती आहेत, 1 2 3, 3 एलिमेंट म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू किती येईल, 3. इथे किती एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे एन ऑफ सी इज इक्वल टू 5. पुढला किती आहे, इथे किती आहे, 1 2 3 4 5. एन ऑफ डी इज इक्वल टू 5. इथे किती आहे, एकच एलिमेंट आहे, म्हणजे एन ऑफ एम इज इक्वल टू 1. इथे किती एलिमेंट आहेत, 5 म्हणजे काहीच नाही, म्हणजे एन ऑफ के इज इक्वल टू 0. ओके. नंबर ऑफ एलिमेंट्स इन finite set is denoted by n of a. फायनाईट सेट ए म्हणूयात. फायनाईट सेट ए मधले नंबर ऑफ एलिमेंट आपण कसे लिहून करतो, एन ऑफ ए ने. इतकं लिहून ठेवा, हे एक्झाम्पल लिहून ठेवा. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट समजलेत. आता यावरून एक प्रॉपर्टी आपल्याला थोडीशी पाहिजे आहे. मी 1 2 एक्झाम्पल घेतो, ते एक्झाम्पल तुम्हाला अंदाज येईल. पहा, समजा माझ्याकडे ए सेट आहे, पहा 1 2 3. बी सेट आहे, पहा 3 4 5. तर ए युनियन बी काय येईल, ए युनियन बी इज इक्वल टू काय घ्यायचे, 1 2 3 तर घ्यायचंच आहे, सोबत 4 आणि 5 पण घ्यायचं. खालचा 3 फक्त डबल होतं तर घ्यायचं नाही. ए इंटरसेक्शन बी काय येईल, इज इक्वल टू कॉमन पार्ट म्हणजे 3 फक्त. बरोबर आहे का. हे आपण एक्झाम्पल घेतलं. येऊन आता त्याची एन ऑफ काढून घेऊयात. इथे किती, एन ऑफ A is equal to 3. n of B is equal to 3. n of A union B किती आहेत, 5च आहेत. n of A union B is equal to 5. आणि इथे n of A intersection B किती आहे, इंटरसेक्शन बी वालं एकच येते. पहा नीट समजून घ्या. हे ए मध्ये 3 एलिमेंट आहेत, बी मध्ये 3 एलिमेंट आहेत, मग टोटल 6 व्हायला पाहिजे युनियन मध्ये. पण 5 का होतात, तर एक रिपीट होतोय, म्हणून तो काय करतो आपण इंटरसेक्शन मला काय करतो, मायनस करतो. मग म्हणू शकतो देअरफॉर एक प्रॉपर्टी याच्यावर आपल्याला समजते, एन ऑफ ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट असू शकतात, इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. काय समजलंय, ह्यात इतके एलिमेंट आपल्याला असू शकतात. हा फॉर्म्युला खूप जास्त महत्त्वाचा आहे, नीट लक्षात ठेवा. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, म्हणजे ए मध्ये सगळे एलिमेंट, बी मध्ये सगळे एलिमेंट आणि कॉमनवाले फक्त एकदा मायनस करायचे. ओके, चला समजून घेऊयात. पुढे आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सुरू करूयात, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर करतील. इथे काय दिले पहा, एन ऑफ ए इज इक्वल टू 15 दिलाय, एन ऑफ ए ची व्हॅल्यू दिली 15, एन ऑफ ए युनियन बी दिलाय 29, एन ऑफ ए इंटरसेक्शन दिले बी दिलाय 7. तर एन ऑफ बी काढा म्हणताय. आपला फॉर्म्युला वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपण त्यांची इंटरसेक्शन सप्लाय करू शकतो. एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे, एन ऑफ ए 15, एन ऑफ बी किती आहे माहीत नाही, एन ऑफ बी ॲज इट इज. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 7 मायनस 7. एन ऑफ ए युनियन बी ची व्हॅल्यू किती आहे 29. ओके, आता 15 मायनस 7 किती होतील 8, म्हणजे 8 प्लस एन ऑफ बी इकडे 29. जर प्लस 8 केलं तर 29 मायनस 8 इक्वल टू एन ऑफ बी, म्हणजे काय होईल 21 इज इक्वल टू एन ऑफ बी. ओके, एन ऑफ बी समजलं आपल्याला. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय दिले,
इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट. एका हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी आहेत. आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी. 80 लोक काय पितात? चहा पितात. 60 ड्रिंक कॉफी. 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ. 20 लोक काय करतात? दोन्ही पितात. ओके. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू नॉट ड्रिंक टी अँड कॉफी. ते काहीही पित नाहीत असे किती लोक आहेत? ओके. चला म्हणूयात लेट ए बी सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंक टी. चहा पिणाऱ्या लोकांचा सेट काय? ए. बी सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंक्स कॉफी. कॉफी पिणाऱ्या मुलांचा सेट कोण आहे? स्टुडंटचा सेट बी आहे. गिवन दॅट काय काय दिलंय? तर तिथे टोटल किती मुलं आहेत? 125. देअरफॉर एन ऑफ यू इज इक्वल टू, यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट, टोटल सेट पाहिजे आपल्याला. एन ऑफ यू इज इक्वल टू 125. ओके. एन ऑफ यूची व्हॅल्यू किती दिली? 125. दुसरं काय दिलं आपल्याला? कॉफी पिणाऱ्या टी पिणाऱ्या विद्यार्थ्यांची एन ऑफ ए. एन ऑफ ए इज इक्वल टू, चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत? 80 आहेत. 80 स्टुडंट ड्रिंक्स टी. अँड कॉफी पिणारे एन ऑफ पी इज इक्वल किती आहे? 60 आहे. आणि दोन्ही पण पिणारे कॉमन मधले एन ऑफ कॉमन म्हणजे काय? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल किती आहे? 20. तर आपल्याला कोण काढायचे? म्हणजे काही पित नाही असे. ओके. सगळे आपण आधी स्टुडंट काढूयात ड्रिंक करणारे. म्हणूयात टू फाइंड नंबर ऑफ स्टुडंट्स who drinks टी और कॉफी. टी किंवा कॉफी घेणारे स्टुडंट आपल्याला किती आहेत हे पाहायचं आहे पहिल्यांदा. म्हणजे आपल्याला न पिणारे समजून जातील. आता किती आहेत आपल्याकडे? म्हणूयात नंबर ऑफ ए युनियन बी काढूयात. म्हणजे ए युनियन बी, चहा किंवा कॉफी काहीतरी घेणारे. आपण पाहिले युनियन ऑपरेशन कसं असतं? ऑरमध्ये, विच इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग काय होईल? एन ऑफ एची व्हॅल्यू पहा बरं, 80 प्लस एन ऑफ बीची 60 मायनस 20 विच इज इक्वल काय होईल? 120. एन ऑफ ए युनियन बी किती होईल? 120 होईल. ओके. आता 120 स्टुडंट काही ना काही ड्रिंक करतायत. तर किती राहिले? फक्त 5 राहिले. म्हणू शकतो देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea or coffee is equal to 125 minus 120 which is equal to 5 students. चहा पाणी कॉफी काही न घेणारे 5 विद्यार्थी ते आहेत. ओके. चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला काय दिले? थर्ड क्वेश्चन. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. 50 मुलं काय झालेत? इंग्लिशमध्ये पास झाले स्टुडंट्स. 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. 60 विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये पास झालेत. आणि 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट. 40 मुलं दोन्ही याच्यामध्ये पास झालेत. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट. दोन्ही सब्जेक्टमध्ये फेल झालेलं असं कोणीच नाही आहे. तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲटलिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. ॲटलिस्ट कमीत कमी एका सब्जेक्टमध्ये. म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स काढावे लागणार ॲक्च्युली, कारण की फेल झालेलं कोणीच नाही आहे. म्हणूयात लेट ए बी सेट ऑफ स्टुडंट्स पास इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सेट ए. आणि बी सेट ऑफ स्टुडंट्स पास इन मॅथ्स किंवा मॅथमॅटिक्स. ओके. म्हणजे काय होईल? देअरफॉर गिवन दॅट काय दिले पहा आपल्याला? 50 स्टुडंट पास इन इंग्लिश मिळेल. म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू किती दिला आहे? 50. आता दुसरं काय म्हणलं? 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. एन ऑफ बी इज इक्वल टू 60. आणि काय म्हणले?
एन ऑफ नंबर ऑफ स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट, बोथमध्ये किती आहेत, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणायला लागेल ना, कॉमन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल किती आहे 40. ओके, नन ऑफ देम फेल, फेल कुणीच झालेलं नाही आहे, म्हणू शकतो देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स पास in at least one subject is n of a union b. बरोबर आहे का, युनियनमध्ये टोटल घ्यायचे आपल्याला, ए मधले पाहिजे, बी मधले पाहिजे, कॉमन मधले पाहिजे, तेव्हाच आपल्याला समजेल ना किती मुलं सगळे एखाद्या तरी विषयात पास झाले आहेत, ॲटलिस्ट वन, विच इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. चला, एन ऑफ ए किती आपल्याकडे 50, एन ऑफ बी 60 मायनस 40 किती होतील मग 70, एन ऑफ ए युनियन बी किती भेटेल 70 मिळेल. चला तर मग नोट करून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला, काय फोर्थ क्वेश्चन, अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट. 220 विद्यार्थ्यांच्या हॉबी समजून घेण्यासाठी आपण काय करतोय, सर्वे करतोय ऑफ क्लास 9. क्लास 9चे 220 विद्यार्थी आहेत. ओके, मग बोलूयात एन ऑफ यू, टोटल विद्यार्थी किती आहेत, एन ऑफ यू इज इक्वल टू 220. ओके, 220 विद्यार्थी आहेत आपल्याकडे, टोटल 220 विद्यार्थी, आउट ऑफ विच 130 इन्फॉर्म देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. 130 लोकांनी काय म्हणलं, रॉक क्लाइम्बिंग त्यांची हॉबी सांगितली. 180 लोकांनी काय म्हणलं, इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग, अवकाश दर्शन त्यांना आवडतं, त्यांची हॉबी आहे. देर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. 110 विद्यार्थी दोन्ही पण हॉबीज सांगतात. अँड देन हाऊ मेनी स्टुडंट्स हू डोंट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. काही कोणते विद्यार्थी आहेत असे ज्यांना कोणतीच हॉबी नाही आहे. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंगवाले किती आहेत. आणि हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. फक्त स्काय वॉचिंगवाले किती आहेत. चला पाहूयात. एन ऑफ यू दिलाय. ओके, मग म्हणूयात लेट ए बी set of students having hobby. कोणती हॉबी पाहिजे पहिली, रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग. ओके, आणि अँड म्हणूयात बी सेट ऑफ स्टुडंट्स हॅविंग हॉबी स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंग हॉबी असणारे बी आहेत आणि रॉक क्लाइम्बिंगची ए आहेत. गिवन लिहून घेऊयात, गिवन दॅट काय काय दिलं आपल्याला, तर दिलंय पहा 130 स्टुडंटनी काय सांगितलंय, रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल किती दिलाय 130. एन ऑफ बी काय दिलं आपल्याकडे, स्काय वॉचिंग किती लोकांनी सांगितलंय, स्काय वॉचिंग सांगितले पहा 180 विद्यार्थ्यांनी, 180 स्टुडंट्स. ओके, पुढे काय म्हणले, देर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. दोन्ही पण कॉमनवाले आहेत ते. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी त्यांनी स्काय वॉचिंग पण सांगितलंय आणि रॉक क्लाइम्बिंग पण सांगितलं. किती आहेत ते 110 110 स्टुडंट आहेत. ओके, देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी. किती लोक आहेत असे जे हॉबी नसलेत. पहिले हॉबी असणारे काढूयात. ओके, देअरफॉर number of students having at least one hobby. काय करतील आपल्या त्यासाठी, एन ऑफ ए युनियन बी. आपल्याला माहिती नाही युनियन म्हणजे काय, ऑर ऑपरेशन, ही किंवा ती दोन्हीपैकी एकतरी हॉबी असणार आहे. टोटल किती विद्यार्थ्यांना हॉबी आहेत ते पाहूयात. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. काय एन ऑफ ए किती आपल्याकडे 130 मायनस 180 सॉरी प्लस 180 मायनस 110 किती होतील 200. बरोबर आहे, 200 लोकांना काय आहेत हॉबीज आहेत. देअरफॉर फर्स्ट वन पहिला काय विचारलं त्यांनी, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी. मग नंबर ऑफ students do not have any hobby.
ऑफ द टू हॉबीज. या दोन हॉबीजपैकी हॉबी नसलेले किती लोक असतील, विच इक्वल टू, आपल्या टोटल किती आहेत, एन ऑफ यू आहे आपल्याकडे टोटल, त्यातून हॉबी असणारे लोक किती आहेत, एन ऑफ ए युनियन बी आहे पहा, एन ऑफ ए युनियन बी. जर आपण सबट्रॅक्शन केली, एन ऑफ यू किती आपल्याकडे, एन ऑफ यू 220 आहे पहा, 220 मायनस 200 लोकांना काही ना काही हॉबी आहे, मग किती असतील 20 स्टुडंट्स. ओके. सेकंड क्वेश्चन काय पहा, सेकंड क्वेश्चन विचारलं त्यांनी, how many of them follow hobby of rock climbing only. म्हणूयात number of students follow hobby rock climbing only. इज इक्वल टू, कशी काढतील ती, किती लोक असतील, तर ऑब्विसली ए मधले कोणते काढून टाकायचे, कॉमनवाले काढून टाकायचे. म्हणजे ए मध्ये आपले रॉक क्लाइम्बिंग सगळे आहेत, म्हणजे एन ऑफ ए, त्यातून आपण काय करायचे, जे कॉमनवाले दोन्ही पण त्याला हवे ते नको आम्हाला, फक्त एकटे पाहिजेत ना, म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस करूयात. एन ऑफ ए किती आपल्याकडे, एन ऑफ ए पहा 130, त्यातून कॉमनवाले पहा 110 मायनस 110, तर किती असतील, फक्त 20 लोक असतील त्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडते, स्टुडंट. ओके. तिसरी पहा, थर्ड काय, number of students having hobby sky watching only. ओके. काय होईल स्काय वॉचिंग वाली साठी, तर ऑब्विसली मग सारखंच स्काय वॉचिंग वाले म्हणजे एन ऑफ बी वाले, त्यातून कॉमनली काढून टाकायचे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी वाले काढून टाकायचे, किती होतील ते, एन ऑफ बी किती आपल्याकडे, एन ऑफ बी 180 180 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन किती आहे 110 110, विच इक्वल टू किती होईल सबट्रॅक्शन 70 स्टुडंट्स. ओके. चला मिळाले सोल्युशन सगळे, इथे मिळाले 20 स्टुडंट्स, इथे 20 स्टुडंट्स आणि इथे 70 स्टुडंट्स. चला तर मग नोट करून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला शेवटचा थोडासा इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इझी असा टॉपिक बाकी आहे. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्रॅम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आपल्याला वेन डायग्रॅम ऑब्झर्व करायची आणि एक एक सेट लिहायचा आहे. आता हे पूर्ण वेन डायग्रॅम पहा, याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स दिलेत STR असे दिलेत आणि ए सेट आहे, बी सेट आहे, यू दिलेत. ओके. ए बी यू आय काय सेट आहेत, बाकी सगळे एलिमेंट्स आहेत. तर पहिला कोण सेट लिहायचा आहे, फर्स्ट आहे पहा ए इज इक्वल टू, काय येईल ए इज इक्वल टू, ए मध्ये कोण कोण आहे, तर ए मध्ये सगळे, एचं जे सर्कल आहे त्याच्या आतमध्ये सगळे एक्स वाय झेड एम एन, म्हणजे एक्स वाय झेड एम आणि एन सगळे गोळा केले, बस झाले. तर बी काय लिहायचं आहे, बी मध्ये बीचं सगळं सर्कल, बी मध्ये कोण कोण आहे, तर एम एन पी क्यू आर, एम एन पी क्यू आणि आर, बरोबर आहे का, सगळे लिहिले. तर ए युनियन बी मध्ये कोण कोण आहेत, ए आणि बी मध्ये टोटल असणार आहे, युनियन म्हणजे काय टोटल असतं ना, म्हणजे ए युनियन बी इज इक्वल टू काय काय असेल पहा, सगळे घ्यायचे म्हणजे ए मधले पण आणि बी मधले पण, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, बरोबर आहे का, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर सगळे प्रत्येक जण घ्यायचं आहे. 8 झालेत, 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. ओके. चला आता पुढला लिहूयात. यू युनिव्हर्सल सेट काय असेल, यू इज इक्वल टू, यू मध्ये कोण कोण असते, सगळेच एलिमेंट घ्यायचे. यू मध्ये ह्या चौकोनाच्या आतमध्ये असणार आहे, क्वाड्रिलॅटरल रेक्टेंगलच्या आतमध्ये किती लोक आहेत, तर कोण कोण पहा, मी पहिले सर्कलमध्ये घेतो, एक्स वाय झेड एम एन, पहिले सर्कल संपलं, दुसऱ्या सर्कलमध्ये बाकीचे राहिले पी क्यू आर, आणि सर्कलच्या बाहेर कोण कोण आहेत, एस आणि टी पहा, एस आणि टी, हे झाले आपले यू मध्ये. आता ए कॉम्प्लिमेंटमध्ये कोण कोण असेल नीट समजून घ्या. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे कोण, तर ए सोडून बाकी सगळे, म्हणजे हा माझा ए पहिला, बरोबर आहे का, हा ए मी मार्क केला, हा सोडून बाकी सगळे घ्या एच्या कॉम्प्लिमेंटमध्ये. मग म्हणूयात ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कोण कोण बाकी शिल्लक, पी क्यू आर, ए खाली एस टी शिल्लक आहे, पी क्यू आर एस आणि टी, अशा पद्धतीने आपण काय दाखवू शकतो. ओके. आता दुसरा काय दिला आहे, बी कॉम्प्लिमेंट, म्हणजे आता बी सोडून सगळे, सिमिलरली हा बी कव्हर करायचा सगळा आणि बी सोडून बाकी कोण पाहिजेत, सगळे पाहिजेत. कोण कोण येतील, बी कॉम्प्लिमेंट म्हणल्यावर इज इक्वल टू
कोण आहे एक्स वाय झेड आणि खाली एस टी. ओके चालेल. चला तर मग आता ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे, समजून घेऊयात. आता आपल्याला मार्क कोण करायचं कॉम्प्लिमेंटसाठी, ए युनियन बी. म्हणजे हा ए पण पाहिजे सगळा, सोबत पुढला बी पण पाहिजे, आणि हे दोन सर्कल सोडून जो कोणी शिल्लक असेल तो घ्या. कोण कोणी शिल्लक आहे, एस आणि टी. मग लिहूयात ए युनियन बी, आणि ते सोडून ते पाहिजे असतं मी मार्क घेतला असता. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कोण असणार आहे, एस आणि कोण असणार आहे, टी. ओके समजलं आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 1.4 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.